नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेचे बदलले नियम. मार्च हप्ता आता कोणाला मिळणार? कारण की 1 एप्रिलपासून सर्व नियम बदललेले आहेत. ताबडतोब तुम्हा सर्वांना या सर्व गोष्टी चेक करायला हव्या, तरच तुम्ही योजनेत आहात की नाही हे तुम्हाला कळेल. बिग ब्रेकिंग न्यूज. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना असू दे, कोणतीही योजना असू दे, कोणतेही सरकारी आपल्याला काम करायचे जर असेल, आता तुम्ही म्हणाल सरकारी काम. हो, लाडकी बहीण योजना हे आपल्याला सरकारच देत आहे ना. लाडकी बहीण योजनेचा, या सरकारी योजनेचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळत आहे. मग सरकार दरवर्षी काय नियम बदलतात हे सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. नुसतंच माहीत असून उपयोग नाही, तर त्या जे काही बदल करतं, महाराष्ट्र सरकार असू दे किंवा कोणत्याही राज्यातलं सरकार असू देत, दरवर्षी जे बदल होतात सरकारमध्ये, संपूर्ण म्हणजे राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, हे बदल प्रत्येक भारतीय नागरिकांना माहीत असणे अति जरुरी आहे. आणि हे जे बदल आहे, हे बदल आपण अपडेट करून घेणे हे त्याहूनही अत्यावश्यक आहे. जर तुम्ही हे बदल अपडेट करून नाही घेतले, तर मात्र तुम्हाला कोणत्याही सरकारी कामांचा किंवा सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. जसे की तुमचे बँक खाते. मग तुमचे कोणत्याही बँकेत तुमचे बँक अकाउंट असू दे, तुमचे बँक खाते असू देत, तुमचे बँक खाते हे KYC केलेले आहे का? तुमचे बँक खाते हे KYC करून अपडेट आहे का? नंतर तुमचे आधार कार्ड, तुमचे आधार कार्ड KYC आहे का? तुमचे पॅन कार्ड हे KYC केलेले आहे का? तुमचे रेशन कार्ड हे KYC केलेले आहे का? जर तुम्ही या सगळ्या गोष्टी, जसे की पहिलं बँक खाते, दुसरे तुमचं आधार कार्ड, तिसरे तुमचे पॅन कार्ड, चौथे तुमचे रेशन कार्ड, या चारही गोष्टी आणि आणखीन एक पाचवी गोष्ट तुमचे DBT खाते, या 5 गोष्टी तुम्ही तुमच्या KYC केलेल्या आहेत का? कारण की या सगळ्या गोष्टी, 5ही गोष्टी, जसे की मी तुम्हाला आत्ताच सांगितले, बँक खाते, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि DBT खाते, हे 5ही तुम्ही जर KYC केलेले असेल, तरच तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ हा मिळेल. कारण की दरवर्षी 1 एप्रिलपासून हे नियम बदलत असतात. हे नियम आपल्याला माहीत असणे आणि हे नियम आपण स्वतःमध्ये अपडेट करून घेणे आवश्यक आहे. यावर मी आपल्या चॅनलवर 2-3 वेळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे की तुम्ही तुमचे बँक खाते असे KYC करा, तुमचे आधार कार्ड तुम्ही असे KYC करा, तुमचे पॅन कार्डचे नियम आता बदललेले आहेत. यावर पण आपण या चॅनलवर, आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पॅन कार्डचे नियम तुम्हाला माहीत आहे का आता बदललेले आहे ते? तुम्हाला नसेल माहीत तर आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ नक्की बघा. आपण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे की पॅन कार्डचे नियम आता बदललेले आहेत. नंतर रेशन कार्ड. रेशन कार्डचे सुद्धा नियम बदललेले आहेत. रेशन कार्डवरील फायदे आता कोणाला मिळणार हे सुद्धा नियम बदललेले आहेत. यावरही आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ या संदर्भात आलेला आहे. तुम्ही नसेल पाहिला तर जाऊन आठवणीने बघा. कारण की या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या KYC करून घ्या.
हे सर्व तुम्ही अपडेट करून घ्या. तरच तुमचे सरकारी कामं होतील, तरच तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ हा मिळत राहील नियमित. मग आता तुम्ही म्हणाल, हे तर आम्हाला नाही येत. बँक KYC कशी करायची, आधार कार्ड KYC कसं करायचं, पॅन कार्ड KYC कसं करायचं, रेशन कार्ड KYC कसे करायचे, नंतर DBT तुमचे ॲक्टिव्ह आहे का ते कसे चेक करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात का? नसेल येत तर मला कमेंट करा हं. मी तुमच्यासाठी लगेचच प्रत्येक याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊन येते. पण तुम्ही मला कमेंट केली तरच मी व्हिडिओ आणते हं. कारण की ऑलरेडी आपल्या चॅनलवर या सर्व विषयांवर व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तर तुम्हा सर्वांना, म्हणजे तुम्ही लाडक्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असू देत किंवा तुम्ही भारतीय नागरिक असू देत, तुम्हा सर्वांना या सर्व गोष्टी अपडेट करणे अत्यावश्यक आहे. तुम्हाला काही अडचणी आहेत का या संदर्भात? KYC संदर्भात तुम्हाला काही अडचणी आहेत का? किंवा तुमचे बँक खाते जर बदललेले असेल, तुम्हाला जर अपडेट करता येत नसेल, KYC करता येत नसेल तर मला कमेंट करा हं. मी तुमच्यासाठी पुन्हा व्हिडिओ घेऊन येईन. आणि मला तुम्ही सांगा, तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला का? कमेंट करा. तुम्हाला PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी योजना याचा तुम्हाला नियमित लाभ मिळत आहे का? मला कमेंट करा. नसेल मिळत तर तुम्ही काय केलं पाहिजे हे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार. मला फक्त कमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कोणत्या व्हिडिओ हवा आहे. आणि KYCचे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला या सगळ्या गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे. कारण की 1 एप्रिलपासून हे नियम बदलत असतात. कारण की 1 एप्रिलपासून हे संपूर्ण भारताचे, संपूर्ण प्रत्येक राज्यासाठी हे फायनान्शियल इयर नवीन सुरू होते. 1 एप्रिलपासून नवीन अकाउंटिंग इयर सुरू होते, नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अपडेट करणं गरजेचे असते. नाहीतर तुम्ही मागे राहाल आणि तुम्हाला तुमचे कोणतेही सरकारी काम होणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ हा मिळणार नाही. तुम्ही भारतीय नागरिक जर असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी करून घेणं आवश्यक आहे. मला फक्त तुमच्या काही समस्या असेल, काही तुम्हाला प्रश्न असेल, अडचणी असेल तर मला आठवणीने कमेंट करून ठेवा. म्हणजे मी तुमच्या सर्व कमेंट्सवर वेगवेगळे व्यवस्थित आणि आता मी छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार. प्रत्येक याच्यावर सेपरेट व्हिडिओ आणणार. जसे की आधार कार्ड KYC कसे करायचे, बँक खाते KYC कसे करायचे, असे प्रत्येक याच्यावर वेगवेगळे छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. फक्त मला कळायला हवं की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे, म्हणजे मी तसे तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येते. तर लवकर तुम्ही या सर्व गोष्टी चेक करा हां. तरच तुम्हाला कळेल की तुम्ही योजनेत आहात का. म्हणजे योजनेत राहण्यासाठी आणि सर्व सरकारी कामांसाठी या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या KYC करून घ्या, अपडेट करून घ्या आणि मला आठवणीने लवकर कमेंट करा हां.